जय हिंद. रासायनिक समीकरण लिहिताना अभिकारके व उत्पादिते अनुक्रमे कोणत्या बाजूला लिहितात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. अभिकारके डाव्या बाजूला आणि उत्पादिते उजव्या बाजूला. अभिक्रियेसाठी आवश्यक उष्णता अभिक्रियादर्शक बाणाच्या वरच्या बाजूला टिंब या चिन्हाने दर्शवितात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डेल्टा. ज्या वेळेला अभिक्रियेमध्ये अभिक्रियादर्शक बाणाच्या वर डेल्टा हे चिन्ह असेल त्यावेळेला आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की या अभिक्रियेमध्ये उष्णता बाहेरून दिली गेली आहे. उत्पादित वायुरूप असल्यास जी ऐवजी खालीलपैकी कोणते चिन्ह वापरतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजेच बाणाची दिशा ही वरच्या बाजूला असते. उत्पादित जलीय द्रावणाच्या रूपात असल्यास टिंब या अक्षराने दर्शवितात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. कंसामध्ये AQ असं लिहितात. AQ म्हणजेच ॲक्वस आणि ॲक्वस म्हणजेच जलीय. बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत भाग घेणाऱ्या पदार्थांना टिंब म्हणतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अभिकारके. रासायनिक समीकरणामध्ये अभिक्रियादर्शक बाणाच्या डाव्या बाजूला जेवढे पदार्थ असतात त्यांना म्हणतात अभिकारके आणि बाणाच्या उजव्या बाजूला असलेल्या पदार्थांना म्हणतात उत्पादिते. स्थायू, द्रव आणि वायुरूप अवस्था अनुक्रमे कोणत्या अक्षराने दर्शवितात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एस, एल आणि जी. एस म्हणजे सॉलिड स्थायू, एल म्हणजे लिक्विड द्रव आणि जी म्हणजे गॅस वायू. जर अभिकारके किंवा उत्पादिते दोन किंवा दोनापेक्षा जास्त असल्यास त्यांच्यामध्ये टिंब चिन्ह वापरतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी धनचिन्ह किंवा बेरजेचं चिन्ह. वनस्पती तेलाची 60 डिग्री सेल्सिअसला निकेल उत्प्रेरकाच्या सानिध्यात टिंब वायूबरोबर अभिक्रिया होऊन तूप तयार होतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हायड्रोजन. रासायनिक अभिक्रियेत नवीन पदार्थ तयार होतात त्यांना काय म्हणतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्पादिते. प्रत्यावर्ती भौतिक बदलाचे उदाहरण खालीलपैकी कोणते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पाण्याचा बर्फ होणे. हे प्रत्यावर्ती भौतिक बदलाचे उदाहरण आहे. आणि प्रत्यावर्ती भौतिक बदल म्हणजे काय? तर पाण्याचा बर्फ होतो आणि बर्फाला उष्णता दिल्यास पुन्हा पाण्यात रूपांतरित होतो. धन्यवाद. जय हिंद.